आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। जिल्ह्याला कुपोषणसह बालमृत्यू आणि माता मृत्यूचे सातत्याने ग्रहण लागले आहे। हे ग्रहण सुटत नाहीये। पालघर जिल्हा निर्मितीपासून बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत असून गेल्या 11 वर्षात 4019 बालमृत्यू झाले। 149 मातांचा मृत्यू झाला आहे। या मृत्यूला कुपोषणसह विविध कारणे जबाबदार आहेत। गेल्या 11 वर्षात हे बालमृत्यू आणि माता मृत्यू झाले असले तरी गेल्या 3 वर्षात पालघर जिल्ह्यात मृत्यूंचा आलेख कमी होत चालला आहे, असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे। पालघर जिल्ह्यातील बालके किंवा माता परजिल्ह्यात दगावली तर त्यांची नोंद जिल्ह्यात होत नसल्याने आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे। तत्कालीन ठाणे जिल्हा असताना जवाहरमधील वांगणीमध्ये कुपोषण व बालमृत्यूच्या आकडेवारीचा स्फोट झाला। संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या प्रकाराबाबत संताप व हळहळ व्यक्त झाली। यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले व कोट्यवधीचा निधी ग्रामीण भागासाठी कुपोषण निर्मूलनाच्या नावाखाली येत गेला।